कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन केपीएम फाउंडेशनच्या पहिल्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। हडपसर मधील मंत्री मार्केट येथील जी विंग 7व्या मजला येथे या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत आयडी कार्ड व नियुक्ती पत्र देण्यात आले। उद्घाटन व नियुक्ती पत्र वितरण सोहळ्यात नगरसेवक श्री अमर घुले, शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष श्री पंकज गोदरे आणि पोलीस अधिकारी श्री वैभव लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनील सिंग पुरण सिंग परदेशी, राष्ट्रीय सचिव श्री राजेंद्र आहेर, राष्ट्रीय संचालक व मुख्य सल्लागार श्री सुभाष दादा सोळंके, राष्ट्रीय संचालक सौ आरतीताई अहिरे, राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य श्री पीटी काळे, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष नीतू सिंग, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष प्रतिभा पाटील व सौ पद्मा शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सुनील शिंदे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री अशोक पुरोहित, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर सुरेश तळेकर, पुणे शहर महिला अध्यक्ष सौ प्रीती मेहत्रे, नाशिक जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ रुपालीताई तांबारे, सौ सुनीता धनतोले, सीमा पंडित, मीना जगदाळे, चंद्रकांत महाले, विवेक प्रमोद वाणी, रणजित माने, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार बोरसे, सौ स्वातीताई सुनील अफाळे अलिबाग, अविनाश मगर मनमाड, गिरीश पाटील व राजदीप काउंडर कोल्हापूर की, तसेच पुणे टीमचे सदस्य या महत्त्वाच्या क्षणी उपस्थित होते। कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या व समाजसेवेसाठी तत्पर असलेल्या व्यक्तींचे एक महत्त्वाचे संघटन आहे। या नवीन कार्यालयामुळे संस्था आणि प्रभावीपणे कार्य करू शकेल आणि देशभरात सामाजिक उपक्रम राबवू शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश मगर, नाशिक।